मित्रांनो, ही गोष्ट त्या वेळची आहे जेव्हा माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजची परीक्षा संपून मला मोठी सुट्टी लागली होती. माझे नाव आहे अमोल. मी दिसायला उंच, धिप्पाड आणि बोलण्यात अत्यंत लाघवी होतो. काय करायचे या मोठ्या सुट्टीत म्हणून मी शहरातील काकांच्या एका छोट्या कारखान्यात वर्कशॉप इंटर्नशिपसाठी जायचे ठरवले. काका आणि काकू दोघेही कामात व्यस्त असल्यामुळे घरी मी एकटाच असायचो. मी कारखान्यात गेलेल्या दुसऱ्याच दिवशी काकांनी मला सूचना दिली की एक महिला कामगार येईल आणि तिच्याकडून कोणकोणती कामे करून घ्यायची आहे हे पण मला सांगितले. मी फारसे लक्ष दिले नाही आणि निवांत लॅपटॉपवर काहीतरी बघत बसलो. ती अजून आली नव्हती म्हणून मनातल्या मनात मी तिच्यावर खूप रागावत होतो. खूप वेळ झाला तरी ती आली नाही हे बघून मी लॅपटॉपवर एक व्हिडिओ बघू लागताच कारखान्याचा दरवाजा वाजला. उशिरा का आली याचा जाब विचारायच्या हिशोबाने मी दार उघडले. समोर असलेली कामगार महिला बघून मात्र माझा राग कुठल्या कुठे निघून गेला. साधारण 35ची, सावळी पण नाकीडोळी, अतिशय नीट चापून बांधलेले केस आणि भरदार व्यक्तिमत्व असलेली ती होती. तिला समोर बघून माझ्या मनाची धडधड वाढली. साहेब, मी कामासाठी आले आहे. माझे नाव शालिनी आहे, ती म्हणाली. मी स्वतःची ओळख करून दिली. मी अमोल, काकांचा भाचा. इंटर्नशिपसाठी आलोय. तेव्हापासून माझी नजर तिच्यावर अशी काही खेळली, ती हटेना. दिवस जातील तसे मी आणि शालिनी एकमेकांना ओळखू लागलो. ती तिचं काम करायची आणि मी तिच्या कामाकडे बघत राहायचो. आमच्यात चांगली बॉन्डिंग होत होती. मला जाणवलं की जसं मी तिच्याकडे बघतो तसंच ती पण माझ्याकडे बघते. मला समजलं होतं की तिला पण आता तेच हवं आहे जे मला हवं आहे. एके दिवशी दुपारी कारखान्यात एक मशीन बिघडले होते. शालिनी ते साफ करत होती. मी मुद्दाम तिच्याजवळ गेलो आणि मशीन दुरुस्तीचा बहाणा करत तिच्या अगदी जवळ उभा राहिलो. माझा लॅपटॉप चालू होता पण मी आवाज बंद ठेवला होता. मला बघून ती दचकली आणि लगेच बाजूला सरकली. साहेब, तुम्ही इथे काय? मी फक्त बघत होतो की तू किती मेहनत करतेस ते, मी हसून म्हणालो. ती लाजली. याच वेळी माझ्या लॅपटॉपवरचा व्हिडिओ तिने पाहिला. तिचे हावभाव पूर्णपणे बदलले. मी तुम्हाला मदत करू, मी विचारलं. ती झटकन मशीनजवळ जाऊन काम करू लागली. मी मागे जाऊन तिला मागून मिठी मारली. साहेब, अहो तुम्ही काय करत आहात, ती म्हणाली. तुला पण हेच पाहिजे आहे ना शालिनी? मग कशाला उगाच नाटक करतेस? ती म्हणाली, अहो पण कोणीतरी येईल ना. मी तिला समजावलं की काका काकू रात्रीच येतात. मी तिच्या व्यक्तिमत्वाला हाताने सुंदर अनुभव देऊ लागलो. सुरुवातीला सावरलेली शालिनी मला प्रतिसाद देऊ लागली. मी तिला हलकेच माझ्याकडे ओढले. त्या क्षणी तिच्या डोळ्यात एक वेगळीच भावना चमकली. असं जवळ कोणीच कधी आलं नाही. तुम्ही पहिले आहात, साहेब, ती हळू आवाजात म्हणाली. मी तिला उचलून कारखान्याच्या मागच्या बाजूला असलेल्या एका शांत स्टोअर रूममध्ये घेऊन गेलो. बेडवर, येथे जुने गोणपाट आणि कापड, तिला मी पाडले. मला आजवर खरं प्रेम कसं असतं हेच माहीत नव्हतं, ती शांतपणे म्हणाली. अगं, आता मी आहे ना तुझी इच्छा पूर्ण करायला, असे म्हणून मी तिच्या व्यक्तिमत्वाला तोंडाने सुंदर अनुभव देऊ लागलो. त्या क्षणी ती पूर्णपणे भावनांच्या भरात वाहत गेली. थोड्या वेळाने ती माझ्या कुशीत होती. तिच्या चेहऱ्यावर एक विलक्षण समाधान आणि काहीशी भीतीची छाया स्पष्ट दिसत होती. अमोल, हे सगळं बरोबर नाहीये, तिचा आवाज थरथरत होता. मी हसलो आणि तिला आश्वासन दिले, जे तुला हवं होतं ते तुला मिळालं. हे फक्त आपलं सिक्रेट आहे. दुसऱ्या दिवसापासून आमचं आयुष्य पूर्णपणे बदललं. काका काकू लवकर कामावर जायचे आणि रात्री उशिरा परत यायचे. मी माझ्या कामाच्या नावाखाली तिला न्याहाळत बसायचो. एकदा ती स्टोअर रूममधून जुने लोखंडी पार्ट्स बाहेर काढत होती. मी बहाणा करून तिच्या जवळ गेलो. शालिनी, जरा ते सामान उचलून मदत कर. ती लाजली. हे सगळं मला नवीन आहे, मला याची सवय नाहीये, ती म्हणाली.
सव्य करून घे. मी तिचा हात हातात घेतला. अमोल, तिने पहिल्यांदा माझ्या नावाने हाक मारली. काका काकू नसताना आपल्याला जास्त वेळ मिळतो, हो ना? होय, आम्ही तो वेळ वाया घालवला नाही. 2 आठवडे असेच गेले. तिने तिच्या भूतकाळाबद्दल सांगितले. तिचा नवरा रवींद्र दारुडा होता, संसार तुटला. एके दिवशी दुपारची वेळ होती. काका काकू अचानक शहराबाहेर महत्वाच्या कामासाठी गेले होते. मी आणि शालिनी कारखान्यात एकटे होतो. अचानक दारावर एक जोरदार ठाकठाक झाली. इतक्या दुपारी कोण असेल? मी हळूच दरवाजा जवळ गेलो आणि छिद्रातून बाहेर पाहिले. दाराबाहेर एक उंच, बांधेसूद पुरुष उभा होता. त्याचे कपडे महागडे होते, पण चेहऱ्यावर क्रूरता होती. तू कोण आहेस? त्याने हिंदीत विचारले. तो जबरदस्तीने दरवाजा ढकलत आत आला. त्याची नजर शालिनीवर गेली. अरे वाह, काय सुंदर कामगार ठेवली आहेस तू, अमोल, त्याने हिणवले. त्याने जॅकेटमधून एक छोटी पिस्तूल बाहेर काढली. मला हे हवं आहे, त्याने शालिनीकडे बोट दाखवले. तिला हात लावायचा नाही, मी ओरडलो आणि माझ्या संपूर्ण ताकदीनिशी त्याच्यावर झेप घेतली. झटापट झाली. पिस्तूल जमिनीवर पडली. त्याने मला खाली पाडले. मी माझ्या उजव्या हाताने जमिनीवरची पिस्तूल पटकन उचलली आणि शालिनीच्या दिशेने हात केला. शालिनी, मला माफ कर, मी मोठ्याने ओरडलो. त्याच क्षणी शालिनीने तिच्या हातातल्या स्टीलच्या कटरच्या मदतीने त्या माणसाच्या मागच्या बाजूला जोरात प्रहार केला. तो प्रचंड वेदनेने खाली कोसळला. हा माझा नवरा रवींद्र, शालिनी रडू लागली. मी खोटं बोलले नाही, अमोल. मी त्याला खूप वर्षांपूर्वी सोडलं होतं. पण तो मला शोधत इथे आला. माझा नवरा हा खुनी आहे, अमोल. त्याने माझ्या पहिल्या मालकाला मारलं होतं. मला भीती वाटली म्हणून मी तुला जवळ केलं. मला तुझ्या संरक्षणाची गरज होती. रवींद्रने पिस्तूल उचलली आणि माझ्यावर नेम धरला. मी डोळे मिटले, पण शालिनीने पुन्हा एकदा स्वतःला माझ्या आणि रवींद्रच्या मध्ये आणले. नको, मी किंचाळलो आणि त्याच क्षणी 2 गोळ्यांचे आवाज कारखान्यात घुमले. रक्ताचा एक मोठा फवारा माझ्यावर पडता बाजूच्या लोखंडी सामानावर उडाला. मी धक्का बसून जागेवरच थबकलो. शालिनीने तिचे डोळे घट्ट मिटून घेतले होते. रवींद्र जमिनीवर पडलेला होता. त्याच्या उजव्या हाताला गोळी लागली होती. त्याची पिस्तूल दूर फेकली गेली होती आणि तो वेदनेने विव्हळत होता. मी शालिनीच्या मागून पाहिले, तर काका दरवाजात उभे होते. त्यांच्या हातात एक छोटी रिव्हॉल्व्हर होती, ज्यातून अजूनही धूर निघत होता. शालिनीने डोळे उघडले. तिने पटकन माझ्याकडे पाहिले आणि तिच्या चेहऱ्यावरची भीती अचानक नाहीशी झाली. तिने काकांकडे पाहिले आणि ती हळूच म्हणाली, धन्यवाद, साहेब. तुम्ही ऐनवेळी आलात. काका शांतपणे पुढे आले. मला संशय आला होता, शालिनी. मी ऐकले होते की रवींद्र तुझ्या मागे आहे, म्हणून मी शहराबाहेर जाण्याचा बहाणा केला. त्यांनी रवींद्रकडे पाहिले. हा माणूस फक्त दारुडा नाहीये, अमोल. तो आमच्या कारखान्यातील गुंडगिरीच्या टोळीतील आहे. त्यानेच आमच्या जुन्या मॅनेजरला मारले होते आणि त्याचे पैसे चोरले होते. तो शालिनीला धमक्या देऊन काम करून घेत होता आणि तिचा वापर आम्हाला त्रास देण्यासाठी करत होता. शालिनीने माझ्याकडे पाहिले. तिचे डोळे पाण्याने भरले होते. अमोल, मी तुला काहीच सांगू शकले नाही. मी घाबरले होते. मला संरक्षणाची गरज होती. म्हणून मी पटकन तिला जवळ ओढले. शालिनी, मला समजते. तू खोटं बोलली नाहीस. तू फक्त तुझ्या अस्तित्वाची लढाई लढत होतीस. काकांनी फोन करून पोलिसांना बोलावले. सायरनचा आवाज जवळ आला आणि पोलिसांनी रवींद्रला ताब्यात घेतले. काका बाहेर गेल्यावर शालिनी माझ्या जवळ आली. मी तुमच्या भावनांशी खेळली, अमोल. मला माफ करा. मी तिच्या डोळ्यात पाहिले. शालिनी, तू माझ्या जवळ येणे हे माझ्यासाठी फक्त एक खेळ नव्हता. कदाचित त्या खेळातून आपल्याला एकमेकांसाठी काहीतरी खास मिळालं आहे, जे खरं आहे.
तू तुझ्या आयुष्यातल्या वादळात अडकली होतीस, पण आता ते संपलं आहे. मी हसून तिला विचारले, आता मला काय काम करायचे आहे? ती लाजली. साहेब, आता तुम्ही माझ्या कामाकडे बघता, माझ्यासोबत मला नवीन आयुष्य देण्यास मदत कराल, एवढीच माझी इच्छा आहे. त्या सुट्टीत मला फक्त इंजिनिअरिंगची इंटर्नशिप मिळाली नाही, तर आयुष्यातल्या एका मोठ्या वादळाचा अर्थ आणि एका निस्वार्थ नात्याची किंमत समजली.